तर हे गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या फुल व्लॉगमध्ये. आणि हा आपला सेकंड मोठा व्लॉग आहे. आता सध्या कामाच्या लोडमुळे व्लॉग अपलोड करता येत नाही. सो टाईम काढून मी व्लॉग अपलोड केलेला आहे. आणि आज आपण चाललेलो आहोत नारायणपूरला आणि कोडीतला. तर सीन असं झालं होतं की रात्रीचे 9 वाजलेले निघायला, कारण मी क्लासला जात असो, क्लासवर लेट झालं होतं यायला. त्याच्यामुळे सगळे माझी वाट पाहत होते. सो मी क्लासवरून आलो आणि फ्रेश होऊन लगेच आपण निघालो कोडीतला. आणि कोडीतचा रोड तुम्ही पाहू शकता. आता हा जो डायरेक्शनचा बोर्ड होता तो दाखवत होता की कोडीत सरळ जाऊन लेफ्टमध्ये आहे, आणि आपण कोडीतमध्ये आलेलो आहोत. आणि ह्या गावातून आल्यानंतर इथून आपण एक लेफ्ट टर्न घेतलेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, देवीचं मंदिर आहे. आणि हे मंदिर क्रॉस करून आपण डायरेक्ट पोचलेलो आहोत मस्कोबाच्या मंदिरात. आणि पाहू शकता तुम्ही किती ग्रँड एंट्री आहे. आणि खूप मस्त भाई, एकदम एकदम भारी वाटलं मंदिरात पोचल्या. आणि गर्दी पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी होते. रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजत आलेले. आणि सीन बघा भाई, आपला भगवा झेंडा. आणि ही किट्टोला पाहू शकता तुम्ही, किट्टो बघा कशी पाऊस पडत होता त्यामुळे त्याने ते ओढून घेतलेलं. आणि किती क्यूट दिसते, जादू जादू. आणि त्याच्यानंतर आपण मंदिरात एंट्री मारली. आणि फर्स्ट ऑफ ऑल आपण देवाच्या पाया पडलं. आणि त्यानंतर मम्मीने माझा व्हिडिओ घातला. आणि पाऊससुद्धा येत होता, पाहू शकता तुम्ही. आणि हे एंट्रन्स आहे मंदिराचं. मीन्स मगाशी आपण जिथून आता आलो ते एंट्रन्स होतं, आणि आपण या मंदिरामध्ये आलेलो आहे. आणि पाहू शकता तुम्ही व्ह्यू कसा आहे आतला. एकदम भाई प्रसन्न वाटतं माहिती का. कोडीच्या मंदिराला तुम्ही जर आसपास राहत असताल सासवडच्या, तर नक्की व्हिजिट द्या, नक्की भेट द्या एकदा मंदिराला, खूप प्रसन्न वाटेल. आणि आपण घोड्याच्या पाया पडून पुढे निघालो. आणि पाहू शकता तुम्ही लाईन. त्याच्यानंतर आपण देवाच्या पाया पडून बाहेर निघालो. आणि हा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, तिथे कॅमेरा अलाउड नव्हते, तरी पण मी व्हिडिओ काढलेला पण आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओ काढला आहे आपण लपून. आणि खूप मोठी लाईन असल्यामुळे थोडं वेटिंगला थांबायला लागलं. आणि रेस्ट्रिक्शन आपल्या असल्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही काढता येत. सो असाच आला, जसा आला मी तसा पोस्ट करतो आहे. त्याच्यानंतर आपण तिथून बाहेर आलो. आणि तुम्ही पाहू शकता मी पुन्हा एकदा पाया पडतो आहे देवीच्या. आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ काढत होती. आणि हे जे तुम्हाला सगळं दिसतंय, हे तर सगळं जेवणाचे प्रसाद असतो, महाप्रसाद असतो देवाला दर गुरुवारी. इथं वीर मस्कोबामध्ये नारायणपूरमध्ये प्रसाद असतो दर गुरुवारी. आणि किती मोठं प्लेसमेंट आहे पाहू शकता तुम्ही. आणि आता मम्मीला कसं मी बोलते ऐका तुम्ही. ऐसा चिंगूस मम्मी एक आहे का इधर बहुत चिंगूस गाई जे चिंगूस बना करते भाई. खाने के बाबते में खुद खाते, पोरान का विचार नाही करते. सांगू खरं. नाही बाई, माझी मम्मी चिंगूस नाही आहे, मनाने एक नंबर आहे. आणि खाण्याच्या बाबतीत तर नादच नाही करायचा, माझ्या मम्मीसारखं कोण नाही. आणि आपला काका आहे हा किशोर काका, याने नारळ फोडलेला आहे. आणि नारळमधलं पाणी देवाला अर्पित केले. आणि पाहू शकता तुम्ही की नाईटचा व्ह्यू कसा आहे. डेला तर एक नंबर व्ह्यू असतो भाई, पण त्याच्या डबल मस्त व्ह्यू नाईटला असतो मंदिराचा. आणि पाहू शकता तुम्ही कसे लोक व्हिडिओ फोटोज काढतात ते. आणि इथले त्या मूर्तीच आहेत, त्या मूर्तीच बनवलेल्या टायमिंगला, त्या मूर्तीच दाखवतो. त्याच्यानंतर आपण नारायणपूरला निघलेलो आहोत. त्या रोडवरून नारायणपूर एक 10 मिनटाच्याच अंतरावर असेल. 10 किलोमीटरच बोलते गाईस, 10 मिनटाच्याच अंतरावर असेल. आणि रात्रीचे 10:30 वाजलेले, लिटरली 10:30 वाजता पण एवढी गर्दी होती. कारण अमावस्या स्टार्ट झाली ती, आणि गुरुवारचा दिवस असल्यामुळे दोन्ही कंबाईन झालं. आणि एकाच दिवशी आलं, त्याच्यामुळे गर्दी पाहू शकता तुम्ही. आणि एवढी जास्त गर्दी होती, तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला भेटेल की आम्हाला अक्षरशः पाया पाडायला 1 तास गेला. आणि आता फायनली आलेलं आपण दत्त महाराजांच्या इथे नारायणपूरमध्ये. आणि व्ह्यू पाहू शकता तुम्ही. रात्रीचे सगळे पावसामुळे छत्री वगैरे लावून बसलेले आहेत, भाजीपाला विकायला, तरकारी विकायला. आणि हे मंदिर पण पाहू शकता तुम्ही, महाकालेश्वर मंदिर. हे महादेवांचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर आपण आलतो महाप्रसाद घ्यायला. आणि स्टाईल बघा यांची द्यायची. आता हे मम्मीला बोलतो तुम्ही दोन हातात 2 फोन पकडलेत, तर ते पत्र कुठे पकडणार. सो मम्मीला मी बोललं माझ्याकडे ते फोन आणतो घे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जेवणाचा महाप्रसादाचा व्हिडिओ केला स्टार्ट. आणि तुम्ही पाहू शकता काय काय होतं आज. भात आणि रस्सा होता.
आणि आज जास्त काही नव्हतं कारण शिरा वगैरे आय थिंक संपला असेल, कारण दर महाप्रसादाला वेगवेगळे जेवायला असतं, म्हणजे वेगवेगळा प्रसाद असतो. कधी सांबार भात असतो, कधी आसला भात असतो हवाला, कधी शिरा असतो. तुम्ही पाहू शकता पब्लिक कसं जेवते. आणि सगळ्यांनी एक टॅग केली ते तिथं बाहेर भजी भेटतात. सो सगळ्यांनी जेवायच्या आधी भजी घेऊन आले ते गरमागरम, आणि ते जेवणासोबत एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी भाई, ह्याच्या आधी गर्दी एवढी आय थिंक गुरुपौर्णिमेला होती, एवढी सेम गर्दी गुरुपौर्णिमेला होती. आणि आज पण तुम्ही पाहू शकता किती प्रचंड गर्दी आहे भाई, लिटरली चालायला जागा नव्हती, एवढी जास्त गर्दी होती. आणि हे बघा वाजवणारे लोक आहेत, लय भाई मज्जा आली पण जाऊन. मिस पाहू शकता तुम्ही. आपण त्याच्यानंतर महाराजांना घेतलेले दत्त महाराजांना व्ह्यू, आणि व्हिडिओ वगैरे अलाउड नसल्यामुळे घाई गडबड असल्यामुळे ते पटकन काढून नाही देत. सो मी जसा आला तसा काढलेला आहे. आणि गर्दी पण पाहू शकतो तुम्ही किती जास्त गर्दी आहे. सो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.